ह्या पोरीचं बाहेर काहीतरी लफडं आहे म्हणून आमचं नाव धुळीला मिळवणार आहोत. आता कसं बोलून गेले हे? एकत्र राहतात, एकत्र जेवतात. तेव्हा हेच बघायला मिळणार होतं का आम्हाला? आता आम्ही कुठे जाणार? लोकांना तोंड कसं दाखवणार? बोला ना, लोकांना तोंड कसं दाखवणार? घ्या हो. आता हे काय? बडीशेप घ्या. नाही नाही, आता बडीशेपलाही जागा नाहीये माझ्या पोटात. एवढं जेव घातलंय तुमच्या आई. अहो बडीशेपला अशी कितीशी जागा लागते पोटात, एवढी शिस्त नसते. उलट यातून जो पाचक रस निघतो ना, तो आपल्याला अन्न पचनाला मदत करतो. त्यामुळे बडीशेप जेवल्यानंतर खायचीच असते. ऐका ना, नका ना लेक्चर देऊ. एकतर जेवण, त्यावर आता ही बडीशेप, आणि त्यावर तुमचं लेक्चर. एवढं सगळं पचवण्याची ताकद नाही हो माझ्यात. आजी आजी, नाही, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. तुम्हाला जसं वाटतंय ना तसं आम्ही एकत्र राहत नाही. ते काय आहे, आम्ही एकाच ऑफिस मध्ये काम करतो, तर बराच वेळ आम्ही एकत्र असतो. त्यामुळे तिथे त्या डबा आणतात ना, तो खाल्लाय मी, म्हणून असं म्हटलं की आम्ही एकत्र राहतो, ह्यांच्या हातचा खाल्लाय, असं 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 म्हणालो मी. नक्की ना? स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? बरं ठीक आहे. बापरे, घ्या घ्या. चला सुरू करा. छान झालंय जेवण. अहो मग घ्या ना अजून. आमच्याकडे जेवणाचं बिल येत नाही. बर, लाजू नका, मागून घ्या. हो हो. आई तुला काय वाढू? नको मला. लागलं तर घेईन मागून. मी काय लाजत नाही. कावेरी, अगं पोळी वाढ त्यांना. मी असं एवढं जेवलोय की मला इथे संतरून टाकून दिलं ना तरी झोप लागेल मला. इथेच म्हणजे इथेच घालून देणार. सगळे एकत्र झोपतो आम्ही. हो इथे, आय मीन इथे. हो, सगळे हो. मावतात. अरे अगं असं कसं बोलू मी काकीशी? तुला कळतंय का तू काय म्हणतेस? आदित्य त्यात काय एवढं? तू हक्काने तेवढं बोलूच शकतोस ना. तसं नाहीये सानिया, पण अगं आजवर मी काकीशी असं काही बोललोच नाहीये, आणि असं अचानक बोललो तर. आदित्य तू एवढं बोलायलाच हवंस की नाही? हा, तुला काय हवंय काय नको हे तू काकींना सांगितल्याशिवाय त्यांना कसं कळणार आहे?
आणि तू तुझ्या कामाचेच पैसे वाढवून मागतोय. आज इतकी वर्ष तू माहेरच्या चहामध्ये काम करतो. आतापर्यंत तुझ्या पगाराची स्केल वाढायलाच हवी होती ना. हे बघ आदित्य, माहेरच्या चहामधल्या बाकीच्या एम्प्लॉईजचे किती छान पगार वाढलेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पैसे आपण मजा मस्ती करण्यासाठी नाही मागतोत ना. नाही ना, हे पैसे आपण आपल्या संसारासाठी मागतोय, आपल्या फ्युचरसाठी मागतोय. आणि आदित्य, मला वाटत नाही की काकी तुला नाही म्हणते. मला तरी असं वाटतं की एकदा तू काकींना विचारून बघास. बाकी तू बघ. ठीक आहे, मी करतो विचार. विचारशील ना आदित्य, मला माहिती तू नक्की विचारशील. काही खरं नाहीये. घ्या हो, आता हे काय? बडीशेप घ्या. नाही नाही, आता बडीशेपलाही जागा नाहीये माझ्या पोटात. एवढं जेव घातलंय तुमच्या आई. अहो, बडीशेपला अशी कितीशी जागा लागते पोटात, एवढी शिस्त नसते. उलट यातून जो पाचक रस निघतो ना, तो आपल्याला अन्न पचनाला मदत करतो. त्यामुळे बडीशेप जेवल्यानंतर खायचीच असते, उगीच नाही. आपल्या खाद्य संस्कृतीने ही एक चांगली शिस्त लावली आहे माणसाला. आपण आपल्या बेशिस्तासारखे. ऐका ना, नका ना लेक्चर देऊ. एकतर जेवण, त्यावर आता ही बडीशेप, आणि त्यावर तुमचं लेक्चर. तेवढं सगळं पचवण्याची ताकद नाही हो माझ्यात. गप्प बसा, घ्या. अरे यार, थोडी तरी घ्या. थोडी द्या, थोडी द्या. बस 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 बस. ऐका ना, बडीशेप खाल्ली आहे मी. निघा आता, मला शतपावली करू द्या प्लीज. काय? एवढं दचकायला काय झालं? शतपावली करू द्या एवढंच म्हणालो मी. तुम्ही शतपावली करताय? नाही म्हणजे शतपावली करणं हा सुद्धा आपल्या परंपरेचाच भाग आहे. उगीच तुम्हाला असं वाटायला नको की आपणच नव्याने शोध लावला म्हणून म्हटलं. ऐका ना, कशाला त्रास देताय? निघा ना प्लीज. हात जोडू का? निघा प्लीज. बोल ग, काय चाललंय? काय साहेब, तिकडे गेल्यापासून मला विसरलाच आहे. अगं काही नाही, तसं काही नाहीये, पण इथे धमाल सुरू आहे नुसती. आज गुहागर फिरलो. मस्त आहे गुहागर, आवडलं मला. काकूंची टपरी पाहिली, त्यांचं कौतुक ऐकलं. तुला सांगतो, मुंबईमध्ये माहेरचा चहा जितका फेमस नाहीये, तितका इथे काकूंचा चहा आणि काकू फेमस आहेत. म्हणजे त्यांनी जर काकूंचा चहा असं दुकान थाटलं ना, तर माहेरच्या चहाचं काही खरं नाहीये. इतक्या फेमस आहेत काकू. काय सांगतोयस काय? हो ना, त्यात काकूंच्या घरच्यांनी आज तुडुंब जेवू घातलंय ग. पोट एकदम गच्च झालंय माझं. या सगळ्यावर काकूंचं लेक्चरही झालंय बरं का. काही खरं नाहीये माझं. वा, छान. म्हणजे काऊचं लेक्चर ऐकून तुझं पोट भरलं असेल हे नक्की. हो ना, आज त्यांची टपरी दाखवली त्यांनी मला, आणि उद्या त्या मला त्यांचं काय जुनं घर दाखवणार. वा, फारच कौतुक चाललंय कोणाचं तरी. तसं नाही ग, तशा बऱ्याच त्या. इथल्या लोकांचा फार जीव आहे त्यांच्यावर. छान माणसं जोडून ठेवलेत त्यांनी. बरं ऐक ना, मी ना आता फोन ठेवतो. खरंच पोट खूप गच्च झालंय, मला चालताही येत नाहीये. मी जरा पडतो. उद्या बोलू आपण. ओके, बाय. बाय. खूपच कौतुक चाललंय कावेरीचं. या कौतुकाचं पुढे जाऊन